पोर्टवर. आता टोमकॅट कोणत्या पोर्टवर चालत होते बाय डिफॉल्ट? ETET. जेनकिन्स बी कोणत्या पोर्टवर होतं? ETET. तर एका पोर्टवर दोन गोष्टी आपण रन करू शकतो का? नाही करू शकत, कारण एकाच मशीनवर आहेत ना ते. तर मशीन वेगवेगळ्या असत्या तर आपण ETET पोर्टवर तुम्ही काही बी इकडे तिकडे काही करा दोन मशीनवर, पण आपली मशीन एकच होती. एका मशीनवर मी टोमकॅट आहे आणि त्याच मशीनवर माझं काय आहे? जेनकिन्स. आणि दोघं कोणत्या पोर्टवर रन होतात? ETET. मग आपल्याला काय ते दोन गोष्टी आपल्याला हँडल करायच्या. तर आपल्याला काय ऑप्शन आहे? आपल्याला काय करावं लागेल? म्हणजे आपल्याकडे ऑप्शन पोर्ट चेंज करावं लागेल. दोघांपैकी कोणाचा तरी पोर्ट चेंज करावा लागेल. ठीक आहे, तर ती गोष्ट आपण बघू. आणि मला एवढं सांगा तुम्ही, आता आपण ठीक आहे, आपण कशावर जेनकिन्स म्हणजे यूज करतोय? आपाचे सॉरी याच्यावर उबंतू मशीनवर. तुम्ही याच्यावर ट्राय केलं का? अमेझॉन मशीनवर जेनकिन्स? नाही सर, AMI वरती नाही ट्राय केलं. अमेझॉन मशीन इमेज नाही का, ते अमेझॉनची मशीन रेड हॅट लिनक्सवर, फेडोरावर. फक्त तुम्हाला ते जावा इन्स्टॉल करायची कमांड बघायची, बाकी ऑलरेडी सगळ्या गोष्टी आहेतच. म्हणजे हीच प्रोसेस. म्हणजे इथे बघा जेनकिन्स, ह्याच वेबसाईटवर तुम्हाला डॉक्युमेंटेशन मध्ये जायचं आणि इथं इन्स्टॉलिंग जेनकिन्स आणि इथं लिनक्सवर इथं बघा डेबियन उबंतू याच्यावर आपण इन्स्टॉल केले, फेडोरावर केलं का नाही केलं. आता रेड हॅटवर तुम्हाला एक असाइनमेंट देतो मी, म्हणजे अमेझॉन मशीन इमेज किंवा रेड हॅटवर तुम्हाला काय करायचं? जेनकिन्स इन्स्टॉल करायचे. तुम्ही तर रेड हॅटवर क्लिक केलं तर तुम्हाला इथे सगळे कमांड येते. सगळ्या कमांड तुम्हाला रन करायचे. सगळ्यात आधी तुम्हाला काय करावं लागेल? सिस्टीम अपडेट करावं लागेल. सेकंड तुम्हाला जावा रन टाइम एन्व्हायरमेंट इन्स्टॉल करावं लागेल. आणि मग ते ॲज इट इज सगळ्या कमांड तुम्हाला हे रन करावं लागतील. ठीक आहे, आणि कमांडचं काही डिफरन्स नाही. इथं आपण जिथे EPT यूज करतो ना अमेझॉन म्हणजे उबंतूवर, इथं फक्त तुम्ही M यूज करता. बघा काही डिफरन्स नाही. हे तुमची असाइनमेंट झाली बरं का. म्हणजे तुम्ही ऑर्गनायझेशन मध्ये गेला तुमचं डिफरंट म्हणजे नाही का लिनक्सचा फ्लेवर असेल, तुमचा रेड हॅट असेल किंवा काही असेल वेगळं, तर तुम्हाला ते तिथं आता तुम्हाला ऑलरेडी सगळं माहिती आहे कसं जेनकिन्स इन्स्टॉल करतो आपण, पण तिथं पण तुम्हाला कळायला पाहिजे कसं इन्स्टॉल करतो ते. तर मी हे तुम्हाला ॲज अ असाइनमेंट म्हणून देतो. ठीक आहे, याच्यावर तुम्ही हे जेनकिन्स तुम्ही इन्स्टॉल करायचं आहे तुम्ही. ठीक आहे, फायरवॉल इन्स्टॉल जेनकिन्स हे पोर्ट पण चेंज करता येते, असं जाऊन दे. आता बघा हे तुमची असाइनमेंट आहे. काय असाइनमेंट आहे तुमची? रेड हॅट याच्यावर तुम्हाला काय करायचं? जेनकिन्स इन्स्टॉल करायचे. ठीक आहे, तुम्हाला सगळ्यात आधी अपडेट करायचं आणि जावा रन टाइम एन्व्हायरमेंट इंटरनेटचा वापर करायचा तुम्ही. ठीक आहे, म्हणजे कंपनीत आपण इंटरनेटचा वापर करून सगळे कामं करतो. सगळ्या गोष्टी आपल्याला पाठ नसतात. आता हे कमांड काय हे कॉमन आपल्याला माहिती आहेत, पण हे असलं आपल्याला माहिती आहे का काही? हे पाठ करू शकता का तुम्ही? ही लाईनच पाठ करू शकता का तुम्ही? -OETC नाही करू शकत, कारण की आपल्याला कंपनी जेव्हा काम करायचं ना तेव्हा इंटरनेटचं रेफरन्स करूनच सगळे काम करायचे आपल्याला. पण आपल्याला माहित पाहिजे कसं काय वापर होतोय, काय होतंय. आता मी तुम्हाला जेनकिन्स काही एक्स्ट्रा गोष्टी सांगायसाठी आज माझ्या मित्र म्हणजे एक फ्रेंड्स आहे, मी पण भरपूर जेनकिन्सवर काम केले, पण त्याच्या प्रोजेक्टमध्ये जेनकिन्स ते कसं यूज करत होतं ते मला बघायचं होतं. कारण की जेणेकरून तुम्हाला पण सांगता यावं मला. मी पूर्ण त्याचा प्रोजेक्ट बघितला. त्याने इनिशियल लेवल पासून तर एंड पर्यंत सगळा प्रोजेक्टचा सेटअप केला होता A to Z. मे बी ते मित्र तुमचा आता म्हणजे त्याला मला वाटतं 7 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे त्याला डेव्हल्स मध्ये. तर त्याचा पूर्ण प्रोजेक्ट त्याने सेटअप केला होता. याच्यावर त्याने यूज कशाच केला होता? डॉकर, जेनकिन्स आणि गिट ह्या 3 गोष्टीवर आणि सेल स्क्रिप्टिंग ह्या 4 गोष्टीवर त्याने पूर्ण प्रोजेक्ट सेटअप केलेला होता. आणि मोठा होता प्रोजेक्ट त्याचा खूप. ट्यूब मध्ये QA टीम, डेओ टीम, प्री प्रोडक्शन, UAT, BUT भरपूर होतं त्याच्यात. त्याच्यावर तिने काम केलेलं होतं. मी कम्प्लीट 6 ते 7 काहीतरी त्याच्याबरोबर मला वाटतं बहुतेक ऑफिसमध्ये असतानाच कनेक्ट झालो होतो मी. 6:30 ते 6:45 पर्यंत मी त्याच्याबरोबर कनेक्ट होतो. पूर्ण प्रोजेक्ट बघितला जेनकिन्सचा, डॉकरचा, गिटचा. आणि मला एवढं जाणवलं आपलं जे डॉकर कॉम्पोज होतं घेतलं होतं मी डॉकर कॉम्पोज. त्यांनी डॉकर कॉम्पोज यूज केला, त्यांनी इमेज बिल्ड केलेले, त्यांनी कंटेनर क्रिएट केलेले आहेत, त्यांनी काही सेल स्क्रिप्टिंग मध्ये कमांड टाकून ते काही गोष्टी केलेल्या आहेत. आणि गिट पण त्याचे गिटवरून डिपॉझिटरी
हे केलेले आहेत त्यांनी. म्हणजे सेम सगळ्या गोष्टी आपण जे घेतलेल्या आहेत ना तेच आहेत. आणि जेनकिन्सचं मी जे सगळं घेतलंय तेच आहे, बाकी काही नव्हतं. मी एक्स्ट्रा बघत होतो काय भेटतंय का एक्स्ट्रा, घेते म्हणजे अजून घेतोच आहे बरं का. आणि त्याचा प्रोजेक्ट होता फ्री स्टाईल प्रोजेक्ट, त्याचा क्रिएट केलेला होता. आणि चांगली मोठी कंपनी त्याची, प्रोजेक्ट पण मोठा होता. आणि पूर्ण प्रोजेक्ट तिने ॲज अ पाईपलाईन बनवला होता. पण क्लायंटला फ्री स्टाईलच आवडला तर त्यांनी फ्री स्टाईलच यूज करायला सुरुवात केलं. काही काही सिनेरिओमध्ये तुम्हाला पाईपलाईन पण यूज करायची. ह्या गोष्टी तुम्हाला माहीत पाहिजे. तुम्हाला वाटतं कंपनीत काम वेगळं असेल, हे आता मी माझ्या प्रोजेक्टवर जे केले तुम्हाला सांगतो. दुसऱ्याच्या प्रोजेक्टमध्ये बी थोडं जॉबचं नाव वेगळं असेल, बाकी काही नाही, सगळं सेमच आहे सिनेरिओ सगळ्याचं. ठीक आहे, तर हे तुम्हाला प्रॉपर करायचे. त्यासाठी मी काय बोललो, तेच आयटीत आहे ऑलरेडी ते 6-7. त्यालाच मी म्हणलो संडेला तो अवेलेबल असेल ना तर मॉक इंटरव्ह्यू घेऊ म्हणलो. किती कॅन्डिडेट आहे काय नाही त्याच्यावर सांगू त्यांना, आणि प्रॉपर घेतील ती. म्हणजे जे आयटीतलं आणि इंटरव्ह्यू पण कंपनीत घेतं ना ते, तर त्याला आयडिया आहे भरपूर कसं आहे काय नाही. तर ते इंटरव्ह्यू घेईल तुमचा हा रविवार जाऊन पुढच्या रविवारी. म्हणजे जेणेकरून आपलं जेनकिन्स पूर्ण संपून जाते. पूर्ण जेनकिन्सवर गिटअप ऑलरेडी झालेलं आहे आपलं. आणि जर डॉकर जर तुम्हाला जर अभ्यास झाला तर डॉकरवर बी घ्यायला त्यांना. ठीक आहे, तसं इंटरव्ह्यू घ्यायला. आता बघा, मला सांगायचा उद्देश काय माझं, तुम्ही म्हणता असाल हे काय शिकतो आपण, काय कामाचं आहे की नाही. सगळं कामाचं आहे. एवढ्या जरी गोष्टी आल्या तुम्ही स्वतः प्रोजेक्ट सेटअप करू शकता. इंटरनेटचा वापर बघायचं, काय गोष्टी काय नाही. चॅट जीपीटी पण आहे माहिती आहे, चॅट जीपीटी तिथं पण तुम्ही थोडं बघू शकता. फक्त सगळ्यात आधी एक कोर्स आपला पूर्ण प्रॉपरली करायचा आहे आणि नंतर ॲडव्हान्स तुम्हाला डोकं लावायचं सगळं. आता मी काय करतो फ्रेशली कालचं सिनारिओ एकदा सांगतो, कारण की आज तुमच्या डोक्यावरून जर गेलं तर मला लगेच तिथं सांगा बरं का. मी आजचा लेक्चर रिपीटेड घेतोय. कारण मला वाटतं लवकर नाही काय संपून टाकू आपण. जर नाही जर कळलं तुम्हाला तर मला मग वेगळंच वाटतं. एवढं एफर्ट्स घेतलं तुम्हाला कळायला पाहिजे. हा प्रोजेक्ट आहे, इम्पॉर्टंट आहे, त्याच्यामुळे घेतो मी डबल. आता बघा, काल काय केलं होतं आपण, गिटहबवर आपलं काय सोर्स कोड आहे. ठीक आहे ना, स्नेहल धवल आहे ना. हो सर. ओके, सगळे ओके. आता आपला प्रोजेक्ट बघा काय करायचं आपल्याला. ही स्नेहल आहे, धवल आहे, दोघं काय करतात एका प्रोजेक्टवर काम करतात. आणि ही त्यांची प्रोजेक्टची रिपॉझिटरी. तर त्यांना काय करायचं, तुम्ही सगळं त्यांचं जे जे कोड आहे कंपाईल हे करून तिने सगळं कोड तिने एका रिपॉझिटरीमध्ये, प्रोजेक्टचं पूर्ण कोड तिने काय केलं, प्रोजेक्टचा पूर्ण कोड त्यांनी एका रिपॉझिटरीमध्ये टाकलं. आणि ती रिपॉझिटरी आपल्याला जेनकिन्स थ्रू बिल्ड करायची. ठीक आहे, जेनकिन्स थ्रू बिल्ड करायची म्हणजे ते प्रोजेक्टचं एक एक्झिक्युटेबल फॉर्मॅटमध्ये आपल्याला ते करायचं. समजा त्यांना एक काहीतरी, त्यांना एक्झाम्पल, त्यांना कोणतं तरी एक वेब ऍप्लिकेशन बनायचं. त्यांना म्हणजे एक ऍप्लिकेशन बनवणार आणि इंटरनेटवर टॉमकॅट सर्व्हर त्यांना काय करायचं, होस्ट करायचं. म्हणजे ते डिप्लॉयमेंट करायचे टॉमकॅट सर्व्हरवर. तर ते काय करणार, सगळं त्यांचं प्रोजेक्ट कुठं लिहिणार, ते कोड समजा जावा बेस प्रोजेक्ट आहे त्यांचा. आणि जावा बेस प्रोजेक्टमध्ये त्यांचं काय सगळं सोर्स कोड सगळं जावामध्ये लिहिलेलं आहे. आणि ती गिटअपच्या इथं रिपॉझिटरी आहे त्यांची. आणि मल्टिपल रिसोर्स त्याच्यावर काम करतात. आता काय करणार आपण, आता ही रिपॉझिटरी आपल्याला ऑटोमेशन करायचं. आपल्या मॅन्युअली करण्यापेक्षा सगळ्याच गोष्टी ऑटोमेटेड वेने पाहिजे. म्हणजे तुम्हाला जर तुम्ही जेनकिन्स बिल्ड केली, समजा जेनकिन्स बिल्ड केली म्हणजे जेनकिन्स सगळ्यात आधी काय करणार, ते सोर्स कोड पूर्ण डाउनलोड कुठं करणार, जेनकिन्सच्या वर्कस्पेसमध्ये. आणि जर जेनकिन्सच्या वर्कस्पेसमध्ये सोर्स कोड डाउनलोड केला विथ द हेल्प ऑफ मॅवेन. मॅवेन काय आहे, तुमची बिल्ड टूल आहे. बिल्ड टूल म्हणजे काय करते मॅवेन काय करते, तो जो रिपॉझिटरीज आहेत किंवा जे प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टच्या डिपेंडन्सीज आहेत त्या फाइंड आउट करते आणि ते मॅवेन मध्ये बिल्ड करते. हा, परफेक्ट. ठीक आहे, मॅवेन काय करते सगळं, म्हणजे हे काम काय करते, बिल्ड, हे इंटिग्रेट, टेस्ट सगळं काय कोण करते, बिल्ड टूल मॅवेन करते. पॉवरफुल टूल आहे. आता मॅवेनचं तुम्ही एक जरी कमांड केली, क्लीन पॅकेज कमांड काल आपण यूज केली होती, ती कमांड काय बोलत होती, तुमचं आधी जे बिल्ड केलं असेल ते क्लीन केलं, नंतर त्याचं पॅकेज म्हणजे एक डिप्लॉयमेबल फॉर्मॅटमध्ये ती वार फाईल त्यांनी क्रिएट केली. आणि ती वार फाईल आपण कुठं हे केली, ती टॉमकॅट सर्व्हरवर. ठीक आहे, टॉमकॅट सर्व्हरवर. आणि कालच्या सिनेरिओमध्ये काय होतं, आपलं एकच इन्स्टन्सवर तिथे जेनकिन्स बी इन्स्टॉल होता आणि काय होतं, मॅवेन इन्स्टॉल होता. पण प्रॉब्लेम काय होता, बाय डिफॉल्ट दोन्ही एका पोर्टवर रन होत होते. त्यासाठी आपण सगळ्यात आधी जेनकिन्स पोर्ट चेंज करायचा प्रयत्न केला. मे बी काहीतरी चुकला असेल माझ्या साईडने. तर मग मी काय केलं, जेनकिन्सच्या आधी लागण्याऐवजी मी टॉमकॅट सर्व्हरचं पोर्ट चेंज केला. टॉमकॅट सर्व्हर आणि जेनकिन्स एकाच याच्यावर होतं. आणि मला काय करायचं होतं, त्याचं पोर्ट चेंज करायचं होतं. मी कोणाचं चेंज केलं,
टॉमकॅट सर्व्हरवर. ठीक आहे. आणि टॉमकॅट सर्व्हर जर एखादी ही केली तर ती इथं आपल्याला दिसत होती गिटहबवर. ठीक आहे. आता ते प्रोजेक्ट आपल्याला करायचे. आणि तुम्ही इंटरनेटवर असं बघा तू नाही का जावा बेस प्रोजेक्ट्स गिटहब असं नाही का, तुम्हाला बिल्ड करायसाठी नेटवर सर्च करा. एखादी जर मिनी प्रोजेक्ट किंवा काही जर सापडलं तुम्हाला तर बघा, त्याच्यात pom.xml फाईल दिसली ना तर मग तुम्ही बघा ते नाही का, याच्यात नाही कोणतरी प्रोजेक्ट होता कोको नावाचा काहीतरी सापडला होता मला, ते विसरलं. म्हणजे मी करून नव्हतं बघितलं, बघणार होतो पण टाइमच भेटला नाही मला. तसं तुम्ही काही मल्टिपल प्रोजेक्ट असतील तसं ते असं काहीतरी होतं. कोको काहीतरी होतं ते. असो, मला प्रोजेक्ट नाही असला तर प्रोजेक्ट कोणताही असो, फक्त आपलं काय आहे आपल्याला ठीक आहे, आपला जे प्रोजेक्ट आहे ना आपल्याकडे हा प्रोजेक्ट आपल्याला बिल्ड करायचा. कुठे गेले ती, हा हा हे मॅवेन वेब ऍप्लिकेशन. आता हा प्रोजेक्ट समजा प्रायव्हेट आहे, ते प्रायव्हेट आहे तर मी काय काय केलं असं तुम्ही, हा पूर्ण प्रोजेक्ट आहे काल आपण बघितलं होतं सगळं. हा प्रोजेक्ट आपल्याला बिल्ड करायचा आहे. ठीक आहे. मॅवेन वेब ऍप्लिकेशन नावाचा प्रोजेक्ट हा आपल्याला काय करायचं, बिल्ड करायचं आहे विथ द हेल्प ऑफ मॅवेन. मॅवेनने आपल्याला ते बिल्ड करायचं. बिल्ड, इंटिग्रेट, टेस्ट जे आपल्या मॅवेनचे जे कमांड होत्या त्या कमांडचा यूज करून त्याला आपल्याला काय करायचं, बिल्ड करायचं प्रोजेक्ट. आणि बिल्ड केल्यानंतर कोणती फाईल क्रिएट होती, .war फाईल. आणि ती वार फाईल आपल्याला कुठं डिप्लॉय करायची, टॉमकॅट सर्व्हरवर. हा आपल्याला सिनेरिओ बघायचा आहे. ठीक आहे. तर यासाठी ही रिपॉझिटरी आपली, तुम्ही ही रिपॉझिटरी पब्लिक ठेवा, प्रायव्हेट ठेवा, काही प्रॉब्लेम नाही. आता पब्लिक का ठेवली मी, युजर नेम पासवर्ड टाकायचं होतं तिथं, ते मग टोकन काढा हे काढा. समजा प्रायव्हेट आहे, आपल्या कंपनी सगळं प्रायव्हेट असं, मी प्रायव्हेटच करतो याला. ते म्हणतात याला काय करतो मी, प्रायव्हेट करतो. चेंज विजिबिलिटी ओके, हा फोर्क केलेलं नाही त्याच्यामध्ये. ठीक आहे, पब्लिक असू दे. म्हणजे तुमचा प्रोजेक्ट ह्या केसमध्ये प्रायव्हेट असेल कंपनीचा. आता हे ठीक आहे, मी पब्लिक ठेवलंय. कुठून इथून केलं का वेबकेज असो. आता ठीक आहे, आता आपल्याला प्रोजेक्ट सेटअप करायचं म्हणलं की आता काय करावं लागेल, सगळ्यात आधी मी इन्स्टन्स लॉन्च करतो एक. आणि इन्स्टन्स आपला हाय कॉन्फिगरेशनचे पाहिजे. आता कंपनीत मला T2 मायक्रो फ्री टायर अवेलेबल आहे म्हणून आपण वापरत होतो, पण आपल्याला काय करायचं, हाय कॉन्फिगरेशनचं प्रोजेक्ट घ्यायचं. कळतं मी काय बोलतो ते, रेकॉर्डिंग होती का बघू दे. जेनकिन्स प्रोजेक्ट आहे आपला. आणि कोणतं तुम्ही कोणते अमेझॉन लिहिलंस का, उबंतूच घ्या, उबंतूच घेऊ आपण म्हणजे. आणि उबंतूचं हे थोडं ओल्ड, मी जे वापरतो ते कंपनीत असलं वापरतो, 22.4 वापरतो. हे घेतलं. ठीक आहे. आणि इथं हा का वापरतो आपण, T2 मायक्रो का वापरतो कळतं तुम्हाला, फ्री टायर होतो एलिजिबल. हा. आणि जर कंपनीवाले त्यांच्या रिक्वायरमेंटनुसार, तुम्ही म्हणता असाल कंपनीत काय यूज करतात आहे की नाही. आता तुमची रिक्वायरमेंट काय, तुम्हाला किती काय काय लागते त्याच्यानुसार, तू लार्ज लागते की एक्स्ट्रा लार्ज लागते. आता आपल्या केसमध्ये आपल्याला एक्स्ट्रा लार्ज पाहिजे, म्हणजे चांगलं मेमरी 16 GB मेमरी हे ती, म्हणजे कॉन्फिगरेशन तुमचं जे रिक्वायरमेंट असेल प्रोजेक्टचं त्यानुसार करतो बरं का आपण. तुम्ही T2 मीडिया इंटरव्ह्यू जर विचारलं असं सांगायचं नाही, त्याला काय सांगायचं T2 एक्स्ट्रा लार्ज आम्ही वापरत होतो आणि आमच्या प्रोजेक्टच्या रिक्वायरमेंटनुसार आम्ही ते सेटअप करतो म्हणायचं. नंतर चेंज पण करतात, तुम्हाला सांगितलं बघा मी ते. इथून मी कीपेअर सिलेक्ट करतो. आता कीपेअर काय, माय लॅपटॉप देतो मी, अजून काय का माय लॅपटॉप म्हणजे आपल्या लॅपटॉपवर कीपेअर आहे का ती. आणि नेटवर्क सिक्युरिटी ग्रुप फर्स्ट वाला घेतो. स्टोरेज काय ऍड करायचं का इथून, ठीक आहे 8 GB बस झालं ना. GP2 इथून बी तुम्हाला IOPS हे काय काय आपण हे GP2 GP3 हे काय टूच वापरतो. ठीक आहे, टूच होता ना ते, हे अजून वाढते का बघायचं. ठीक आहे, थोडं 10 GB करून टाकू. ते हाय कॉन्फिगरेशन वाली मशीन घेतली. आता ह्या मशीनमध्ये आपल्याला काय काय इन्स्टॉल. आणि हा एक गोष्ट तुम्हाला सांगत राहिलं, तुम्हाला युजर डेटा कसा ऍड करता माहिती आहे का तुम्हाला, म्हणजे तुम्ही इन्स्टन्स लॉन्च केली ना
तर इथून पण तुम्हाला जे सगळे कमांड टाकून सगळं करता येतं बघा. ॲडव्हान्समध्ये जायचं, हे माहिती आहे का तुम्हाला? इथून सगळं कमांड टाकलं की ऑटोमॅटिकली जे कमांड तुम्ही केले सगळं ते इन्स्टॉल होऊन जातं त्याच्यात. हा युजर डेटा आहे का धवल, निखिल, माहित? नाही नव्हतं माहिती सर. ठीक आहे, जाऊन दे, नंतर सांगतो. सर स्क्रीन स्टक करते का तुमची जरा? नाही, माझी तर नाही करत. अरे योगेश, स्नेल क्लिअर तुम्हाला आहे का विजिबल प्रॉपर? कारण की नेटवर्क इश्यू असेल तर सांगा मला. हो सर, विजिबल आहे मला. स्नेहल तुला पण आहे ना? मच्छिंद्र हो, स्क्रीन आहे ना? माझ्या साईडने इश्यू असेल. स्टक करते स्नेहल. कोण बोला आता स्टक करते रे बाबांना? मीच म्हणतो. एकदा क्लोज कर आणि रिजॉईन कर, होऊन जातं. माझं पण होतं. ठीक आहे. हा, आता योगेश कुठे जर तुला काय वाटलं मला सांग बरं का. मला वाटतं तू नेटवर्क मध्ये आहे, तर जर काही वाटलं मला तर सांगशील. ठीक आहे. तर आता मी काय करेन की इन्स्टंट लॉन्च केलंय. ठीक आहे. आता मी कोणती मशीन घेतली? T2 एक्स्ट्रा लार्ज. T2 मायक्रो काय घेत नव्हतं, कारण की मला टोमकॅट सर्व्हर आणि जेनकिस हे दोन्ही गोष्टी यूज करायच्या, तर लोड वाढून जातं ना, मग ते थोडं स्लो होऊन जातं आणि ते वर्क पण होत नव्हतं ना खाली. तर मी हे काय केलंय, सगळं एक इन्स्टंट लॉन्च केलंय. आणि हा याच्यावर मी काय करणार आहे आता, सगळ्यात आधी काय करणार मी अपडेट करून घेऊ त्याला. आता याला अपडेट करतो. APT आज काय झालं, म्हणजे आमचं इंजिनिअरिंग कॉलेजचं एक प्रोफेसर आहे, त्याचं क्लाससाठी हे आलं होतं, म्हणजे मला जॉईन करायचं बोललो होतो. तर मी नाही म्हणून सांगितलं, कारण की त्यांनी त्यावेळेस आपल्याला शिकलंय, तर आता त्यांना शिकवायला मला कसं वेगळंच असं वाटतं. त्यासाठी थोडं एक मलाच अनकम्फर्टेबल वाटलं. तर मी असं सध्या बॅच काही नाही बोललो त्यांना, सध्या काहीच नाही. असं होतं बघा, म्हणजे ज्यांना आपण शिकलो नंतर शिकायला थोडं अवघडच होतं. आता बघा, सगळ्यात आधी अपडेट केलं मी. आता आपल्याला काय पाहिजे? जावा. स्नेहल तुझा काय प्रॉब्लेम होतो सांगशील बरं का मला आता. आता बघा, सगळ्यात आधी मी काय केलं, सिस्टीम अपडेट केली ना आता. जावाचं 17 वाला जावा रन टाइम, फक्त जावा असं दाबलं मी, लगेच सजेशन येते बघा खाली, तिथून कमांड उचलायची. स्नेहल तसं केलं का तो? माईकचा इश्यू आला का डबल? असं माईक आवाजच येत नाही काय ते. मला वाटतं माईक किंवा एअरपोर्ट काहीतरी ओपन आवाज मध्ये कर जा कनेक्ट. माल जर काल ते चालतं, माईकचा इश्यू झाला होता. आता बघा, जावा इन्स्टॉल केलं मी. जावा आहे पण व्हर्जन. ठीक आहे, हे केलं. आता त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला? जेनकिन्स इन्स्टॉल करायचं आहे. ठीक आहे, जेनकिन्स. स्नेहलचा आवाज नाही येत. हा, तर जेनकिन्सचा आपला ऑफिशियल वेबसाईटवर गेलो आपण, डेबियन फेडोरा केलं होतं, आणि त्याच्या सगळ्या कमांड उचलले होते आपण, आणि हे सगळे इथं टाकून द्यायचे सगळे कमांड. वाटलं असं जेनकिन्स इन्स्टॉल टाकून देतो डॉक्युमेंट, कारण नंतर आपल्याला याला कामाला येतील ते. हॅलो सर. हा, आता येतं बघा, आता येतं. हा सर, मी सांगत होते, मी याच्या लोकल मशीन वरती तर केलं इन्स्टॉल, बट आपण जे ऍड करतो ना जेनकिन्स वरती, ते जेडीकेच्या इथे, नाही तिथं काही नाही करायचं, तिथं काहीच नाही करायचं. टूल मध्ये तिथं फक्त मॅवेन करायचं. ते मी सांगतो मॅवेनचं. ओके.
मग आपण तिथे जेडीके कधीच टाकत नाही का इन्स्टॉलेशनचं तिकडचं पाथ, जसं आपण काल मेवेनचा पाथ टाकला तसं जेडीकेचं नाही टाकत का आपण? नाही, तिथे टाकायची गरजच नाही ना आपल्याला. ज्या रन टाइम इन्व्हायरमेंट आपल्याला सिस्टीमवर काहीतरी इन्स्टॉल करतो म्हणून करतो, तिथं काही गरज नाही अशी. मॅवेन करायचं तिथं जे टूल, असं काही एक्स्ट्रा काही करायचं नाही तिथं. आपलं जेनकिन्स स्टार्ट झालं का बघू, काही गरज नाही अशी. मला वाटलं ते जे याचं सिस्टीमवर इथं असं चालतं. ठीक आहे, वेगळं काहीतरी केलं कळलं. बाय डिफॉल्ट आपला जेनकिन्स कोणत्या पोर्टवर चालू आहे? ET. ठीक आहे, याच्यावर माझं जेनकिन्स चालू आहे. त्याला सगळं मी आधी सेटअप करून टाकतो. एकच मिनटं. सगळे इन्स्टॉल सजेस्टेड प्लगइन्स. ठीक आहे, वाटलंच तर मी चालू आहे बरं का इन्स्टॉलेशन. मी इकडं काही करत नाही. अजून म्हणता नाही काही चालू केलं आहे सरांनी. हे सगळं आपल्याला ऑप्शनल बद्दल पण करू शकतो. आता बघा, हे जेनकिन्सचं सेटअप चालू आहे. आता आपल्याला अजून काय लागणार आहे आपल्या प्रोजेक्टसाठी? जेनकिन्स केलं इन्स्टॉल, नंतर काय लागणार? मॅवेन लागणार आहे आणि टॉमकॅट सर्व्हर. 3 गोष्टी आपल्या एका मशीनवर पाहिजे, आहे की नाही? तर आता आपण काय करू, जेनकिन्स झालं आपलं, होतं इन्स्टॉल. आता आपल्याला काय करायचं? मॅवेन इन्स्टॉल करायचं. मॅवेन तुम्ही जेनकिन्स मधून बी इन्स्टॉल करू शकता, पण असं बेटर वे तुम्ही काय करा, तुम्ही असं आपली जी प्रोसेस आहे ती फॉलो करा. आता मी जेनकिन्स इथपर्यंत कळलं का सांगा तुम्हाला? जेनकिन्स सेटअप क्लिअर झालं. आता मला काय करायचं? मॅवेन करायचं. मॅवेन कसं करणार मी सांगा बरं? ऑलरेडी झालेलं, खूप वेळा झाले माझा पाठ. मॅवेन वेबसाईट वर जाणार सर, maven.org. इथून त्याच्यामध्ये डाउनलोड मध्ये झिप लिंक येते आणि बायनरी झिपरची लिंक येते. आलं. याला काय करणार मी? अनझिप ऍप्लिकेशन आहे का माझ्याकडे? नाही, सगळ्यात ते इन्स्टॉल करणार मी. असं थोडं जर बाउन्स झालं की लगेच सांगायचं बरं का मला. हे कळलं नाही, कारण की मला तुम्हाला माहिती आहे म्हणून थोडं काही गोष्टी फास्ट घ्याव्या लागतात आपल्याला. आता बघ, हे झालं. आता तुम्हाला अपाचे मॅवेनचं अनझिप करता येईल. ठीक आहे, मी आता अनझिपचं इन्स्टॉल केलं, झिपचं इन्स्टॉल केलं. अनझिप केलं सर, अनझिप. ठीक आहे, अनझिप केलं. याला मी एक एक्स्ट्रावाली डिलीट करून टाकतो. कशा लोकच काय. ठीक आहे, आता मी अपाचे मॅवेनचं, आता आपल्याला माहिती आहे मॅवेन कसं बघतो आपण. बिन मध्ये जाऊन आणि इथं काय करतो? MVN व्हर्जन करतो. तर आपल्याला काय करायचं? कुठून बी ऍक्सेसिबल पाहिजे म्हणून हा मॅवेनचं होम आहे बघा. हा होम आपल्याला सेट करायचं. तर मला तिथं जाऊन मला हे रन करावं लागायचं. ठीक आहे, आता मी काय करणार आहे? मॅवेनचं होम सेट करणार आहे. ठीक आहे, आता मॅवेनचं होम सेट करायचं म्हणलं कुठं जावं लागेल मला? रूट लोकेशनला कोणती फाईल आहे ती? ls-le. आता बॅस की RC किंवा प्रोफाईल. आता तुम्ही रेड हॅट लिनक्स किंवा अमेझॉन मशीन जर वापरत असाल तर मी बॅस प्रोफाईल मग आहे तिथं जाऊन सुद्धा हे टाकू शकता ॲज इट इज. याच्यावर जाणार मी, सॉरी VI, आणि मी इथं जाऊन एक हे टाकणार. आता मी सगळं कमांड टाईप करण्यापेक्षा ऑलरेडी आपल्याकडे आहे ते कॉपी करून टाकतो. इथं टाकतोय कमांड सेट मॅवेन होम इन्व्हायरमेंट असं टाकतो आणि इथून आपलं काम सुरू करतो. आता आपल्याकडे मला वाटतं ऑलरेडी मी तुम्हाला मॅवेन इन्स्टॉलेशन हे आहे सगळं हेच आहे ना. असं
इथं फक्त तुमचं मॅवेनचं हो होम सर. एकदा चेक करायचं. मॅवेनचं होम कोणतं होतं आपलं, हा वाला होम तिथं टाकायचं. बाकी कमांड सेमच आहे खाली, काही प्रॉब्लेम नाही. ॲज इट इज कमांड कॉपी करतो आणि इथं टाकून देतो खाली. ठीक आहे, याला सेव्ह करतो. आणि दुसरी कोणती कमांड आहे त्याच्या खाली कोणती होती, सोर्स दिसते का, सोर्स बेस आरसी. ही कमांड काय करते, सेट करते सगळं इन्व्हर्ट व्हेरिएबलसाठी, रिलोड हे ते सगळ्या गोष्टी करते बेस आरसी. आता काय करणार तुम्ही, MVN हायपन व्हर्जन करणार. बघा तुमचं मॅवेनचं कुठून बी करा तुम्ही, कोणत्या लोकेशनला जा तुम्ही, OPT मध्ये जर गेलं तुम्ही MVN हायपन व्हर्जन केलं तुम्ही. ठीक आहे, हे झालं तुमचं मॅवेन सेट झालं. आता तुम्हाला मॅवेन, आता तुमचं काय आहे एक बघा, पहिली गोष्ट जेनकिन्स झाली, मॅवेन झालं. आता तुम्हाला टोमकॅट सर्व्हर इन्स्टॉल करायचं. टोमकॅट सर्व्हर का करायचं आपल्याला, तोपर्यंत रर फाईल, वार फाईल भेटते ना आपल्याला, ती होस्ट डाटा ऍप्लिकेशन रर वरती करतो. काय करतो, चालेल, चला बाय बाय. हो. .wav फाईल इन्स्टॉल करायला वॉर फाईल होस्ट करण्यासाठी. येस, वार फाईल होस्ट करण्यासाठी. जी वार फाईल असेल ते टोमकॅट सर्व्हरवर रन करायचं, होस्ट करायचं. एक सर्व्हर आहे, त्या सर्व्हरवर आपल्याला काम करायचं. म्हणजे तुम्ही काय करता, तुम्हाला वेबसाईट किंवा काय करता तुम्ही सर्व्हर, हे सर्व्हरच आहे ना, हे आयडी दिलं की हे जेनकिन्स एक सर्व्हरवर हे सगळं रन होतं ना, तसं एक टोमकॅट सर्व्हर आहे. तर त्या सर्व्हरवर तुम्हाला जेनकिन्स जे बिल्ड करेल वार फाईल, जी वार फाईल बिल्ड करायची तुम्हाला कुठं घेऊन जायचंय. आता बघा जेनकिन्स एक तुमचं प्लॅटफॉर्म आहे, त्याच्यात तुम्ही मॅवेन बिल्ड टूल यूज केली, मॅवेन इन्स्टॉल केलं, विनर व्हेरिएबल सेट केलं आणि ह्या जेनकिन्सला सांगितलं तुम्ही माझ्याकडे मॅवेन माझ्या ह्या मशीनवर मॅवेन इन्स्टॉल आहे, तू ती जिथं इन्स्टॉल आहे ते तू यूज करून बिल्ड कर. मग जेनकिन्स बिल्ड करणार, जी वार फाईल होईल ती कुठं हे करणार, ते टोमकॅट सर्व्हरवर. ठीक आहे, टोमकॅट सर्व्हर वरती जेनकिन्स झालं, मॅवेन झालं. आता आपल्याला काय इन्स्टॉल करायचं, टोमकॅट सर्व्हर. आणि टोमकॅट सर्व्हर तुम्ही OPT किंवा MNT असं काय ते डायरेक्टरीत करायचं, रूटवर नाही करायचं शक्यतो, थोडं परमिशनची इश्यू येते. आता मी काय करतो, wget कमांडनी मला टोमकॅट व्हर्जन, टोमकॅट कुठे गेलं, अपाचे टोमकॅट घेतो. ठीक आहे, डायरेक्ट टोमकॅटचं 9 वाला का. ठीक आहे, तुम्हाला कसं जायचं ते सांगतो ना, म्हणजे ऑफिशियल वेबसाईट अशी येईल तुमची. ठीक आहे, हे आली काही तर तुम्हाला हे ऑफिशियल वेबसाईट आहे बरं का टोमकॅटची. तिथं आलो तर तुम्हाला टोमकॅटचं कोणतं व्हर्जन डाउनलोड करायचं. मी थोडं ओल्ड व्हर्जनच जातं, कारण की मोस्ट ऑफ द आपण लेटेस्टवर लगेच येत नाही कंपनीत. आता डाउनलोड सेक्शनमध्ये जायचं, मला कोणतं व्हर्जन पाहिजे टोमकॅटचं, 9 वाला. 9 मधलं हे दिसतं घेतं तुम्हाला. तिथं आलो मी, क्विक नेव्हिगेशनला आलो, त्याच्यावर क्लिक केला आणि ते झिप फाईल दिसते का, तिचं राईट क्लिक करायचं आणि त्याचं लिंक ॲड्रेस कॉपी करायचं आणि ते तुम्हाला कुठं लिनक्समध्ये इथं तुम्हाला हे काय करायचं, ती झिप फाईल डाउनलोड करायची. ठीक आहे, LS केलं, याला आता अनझिप करतो. ठीक आहे, आली ती डाउनलोड झाली फाईल तुमची, अनझिप केलं. आता झिप फाईलचं अनझिप केलं, कारण की झिप आणि अनझिप करायची काय करायचं आपल्याला, एक्स्ट्रॅक्ट करतो ना आपण त्याला. आता हा सर्व्हर आपल्याला इथून रन करायचा. ठीक आहे, आता ठीक आहे, हा सर्व्हर रन करायचा, त्याला सर्व्हर जर रन करायचा असेल तर त्याला रीड राईट एक्झिक्यूटच्या परमिशन पाहिजे, एक्झिक्युटेबल परमिशन. त्याला मी सगळ्या परमिशन देतो, chmod -har 777 आणि ते तुमचं टोमकॅट सर्व्हर, म्हणजे हे टोमकॅट सर्व्हरला सगळ्या परमिशन आल्या. ठीक आहे, आता तुमचं सर्व्हर बाय डिफॉल्ट कोणत्या पोर्टवर रन होणार आहे टोमकॅट, 8080 आणि ऑलरेडी ET वर काय रन आहे आपलं, जेनकिन्स. मग आपल्याला काय करावं लागेल, पोर्ट चेंज करावं लागेल याचं टोमकॅटचं. चेंज करावं लागेल. टोमकॅटचं पोर्ट जर चेंज करायचं असेल तर तुम्हाला कॉन्फ नावाचे फोल्डर आहे बघा, कॉन्फ, त्याच्यावर जायचंय, तिथं जाऊन LS करायचंय आणि तिथं कोणती फाईल होती कालची आपण कोणती बघितली आठवते, server.xml. याच्यात जाऊन तुम्हाला काय करायचंय, ते टोमकॅटचं पोर्ट तुम्हाला चेंज करायचंय. ET कोणतं ठेवा तुम्ही, काय ठेवा तुम्ही, कोणतेही ठेवा, काही प्रॉब्लेम नाही. ET आहे ना, याचं काय ठेवायचं, काय ठेवा तुमच्या लक्षात राहील तसं, काय ठेवायचं, 85 म्हणतो का, 85. ओके, लक्षात ठेवा. केलं, आता सर्व्हरला मी स्टार्ट करतो किंवा रिस्टार्ट करतो त्याला.
CD बिन मध्ये जाते सर्व्हर. सर कुठे गेलं? सगळ्यात आधी सेट डाऊन आहे का ते बघतो. नसेल तर शेट डाऊन आहेच वाटतं ते. त्याला स्टार्ट करतो. हे सर्व्हर स्टार्ट झालं. ठीक आहे. आता सर्व्हर टोमकॅटचं मी स्टार्ट केलंय. ते मला बघायचं झालं की नाही स्टार्ट. कुठे गेले ते? हाच इन्स्टंट आहे ना आपला. काय 8085 ना बरोबर आहे का बघा. 85. हे आपलं टोमकॅट सर्व्हर आहे. याच्यावर आपल्याला होस्ट करायचं. म्हणजे असं स्लॅश जर केलं ना तर तुम्हाला हिडर हे ते माहित असं ना तुम्हाला. मला वाटतं माहिती नाही. इथं आपण स्लॅश करतो. आपल्याला जे हिडर बेस नाही का मला वाटतं लोड बॅलन्सर काहीतरी त्या टायमाला बघितलं असेल मे बी तुम्ही. स्लॅश हो सर ते वेबसाईट असं स्लॅश करून तुमचं हे टाकतो. आता आपलं टोमकॅट सर्व्हर आहे. तर याच्यावर आपल्याला काय होस्ट करायचं? वेब ऍप्लिकेशन एखादी होस्ट करायचं. म्हणजे तुमचं जे बी ऍप्लिकेशन मॅवेनने बिल्ड होणार आहे तर ते तुम्हाला कुठं टाकायचं? मॅवेनने बिल्ड झालं ते टोमकॅट सर्व्हरवर हे करायचं तुम्हाला. आता तुमच्याकडे सगळं झालं. जेनकिन्स इन्स्टॉल मॅवेन झालं आणि टोमकॅट सर्व्हर पण तुमचा इन्स्टॉल झालेला आहे. सगळं ओके आहे तुमच्याकडं. ठीक आहे सगळं ओके मध्ये. तर आता आपल्याला काय करायचंय? आता जे आपल्याला इथं कोणते कमांड रन करायचे आहेत मॅवेनच्या? MVN म्हणजे लोकलवर काय करतो आपण? क्लीन पॅकेज असे करून आपण काय करतो? पॅकेज करतो. इन्स्टॉल हे ते कमांड तुम्हाला माहित असेल. मॅवेन कमांड जरी तुम्ही बघितलंय. पण आपल्याला काय पॅकेज क्रिएट करायचं. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं? जेनकिन्सचा यूज करून आपल्याला ऑटोमॅटिकली सगळ्या गोष्टी करायच्यात. आपल्या जेनकिन्स थ्रू सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजे आपल्या. ठीक आहे. तर आपल्याला काय करावं लागणार? सगळ्यात आधी जेनकिन्स मध्ये जाणार मी. मॅनेज जेनकिन्स करणार आणि सगळ्यात आधी मी काय कॉन्फिगर करणार जेनकिन्स मध्ये? मॅवेन. मॅवेन ऑलरेडी सगळं सेटअप मी माझ्या मशीनवर केलेलं आहे. फक्त ते जेनकिन्सला सांगायचंय. तर ते टूल सेटअप करायसाठी तुम्हाला टूल्स मध्ये जायचंय. इथं गेला तुम्ही टूल्स मध्ये गेला की तुम्हाला डायरेक्ट काय करायचंय? मॅवेन इन्स्टॉलेशन वर ऍड मॅवेन इन्स्टॉलेशन करायचं. इथं नाव द्यायचं काय तुमचं मॅवेन काय असेल ते तुमचं. ठीक आहे. काही नाव द्या. तुम्हाला फक्त सिलेक्ट करताना हा मॅवेन यूज करायचा. आता हा इन्स्टॉल ऑटोमॅटिकली हा काय म्हणतंय? म्हणजे तुम्हाला वेबसाईटवरून डाउनलोड करायचं याच्यातलं कोणतं ते सांगते. पण मी काय म्हणतो माझ्याकडे ऑलरेडी आहे सगळं. ऑनलाईन काही करायचं नाही मला. तर माझ्याकडे जे आहे मॅवेन नाही का आपण इथं MVN आहे पण व्हर्जन जर केलं तर मॅवेनचं व्हर्जन दाखवत होतं. इथं होम दाखवते मॅवेनचा. हा होम आपण सेट केलेलं आहे. तर हा जे होम आपण सेट केलेलं आहे ते कोणाला जाऊन सांगायचंय? जेनकिन्सला सांगायचंय. जेनकिन्सला म्हणायचं जेनकिन्स आम्ही हा मॅवेनचं होम सेट केलेलं आहे तो तू यूज कर. मग जेनकिन्स आपल्या शब्दाची पुढे जाणार आहे का नाही जाणार? अप्लाय केलं सेव्ह केलं. आता सर्व्हर आता मॅवेन. आता मॅवेन तर आपण सेट केलंय पण जेनकिन्सला कळणार आहे का ते सेट केलं की नाही? मग ते सर्व्हर आपल्याला काय करावं लागेल? रिस्टार्ट करावं लागेल. सर्व्हर जेनकिन्स रिस्टार्ट करायसाठी काय कमांड बोललो मी? systemctl restart jenkins. रिस्टार्ट जेनकिन्स. ठीक आहे. जेनकिन्स सर्व्हर रिस्टार्ट झाला असेल. मी याला रिप्रेस करतो. ठीक आहे. सर्व्हर रिस्टार्ट केलं मी. आता मी लॉग इन करतो. ठीक आहे. आता मला मॅवेनचा जॉब सगळं सेटअप केलेलं आहे मी. आता मला काय करायचं? प्लगइन बघायचं. तुम्हाला मॅवेनची प्लगइन पाहिजे असेल तर तुम्ही इथून अवेलेबल. प्लगइन म्हणजे काय माहिती आहे का? एक्सटेंड द फंक्शनॅलिटी ऑफ द जेनकिन्स आपल्या इंग्लिश भाषेत म्हणतो आपण. ते करायचं. इथं मॅवेनचं इंटिग्रेशन्स किंवा काय असेल काही असेल तर करून टाकायचं. मॅवेन इंटिग्रेशन नावाची प्लगइन मी केली. याची गरज बी नाही पण मी करून टाकतो. म्हणजे कुठं गरज लागली तर लागेल. ही प्लगइन मी इन्स्टॉल करतो आता. ठीक आहे. आता हे सक्सेस. ओके. काय काय लागेल ते तुम्हाला ते मॅवेनचं करून टाकणार. ठीक आहे. आता प्लगइन इन्स्टॉल केलेले आहेत आपण. आता आपल्याला काय करायचं? सगळ्यात आधी जेनकिन्सचा जॉब क्रिएट करायचं. जॉब फ्रीस्टाईल प्रोजेक्ट न्यू आयटमवर क्लिक करायचंय. याला मी नाव देतो मॅवेन वेब ॲप. याला नाव देतो मॅवेन वेब ॲप हे नाव दिलं. प्रोजेक्ट आपला फ्रीस्टाईल असणार आहे आणि ओके करणार आपण. हे केलं. त्याच्यानंतर
हे तुम्हाला दिस प्रोजेक्ट इज मॅविन, ठीक आहे. जाऊन डिस्कार्ड ओल्ड बिट किती दिवसापर्यंत ठेवायचं तुम्हाला? 2 ते 3, ठीक आहे. आता तुम्हाला गिटहब रिपॉझिटरी घ्यायची, जे तुम्हाला प्रोजेक्ट बिल्ड करायचं त्याचं तुम्हाला गिटहब रिपॉझिटरी घ्यावं लागेल. मी गिटहबवर आलो, तो रिपॉझिटरीचा URL कॉपी केला, URL तर टाकला. माझी रिपॉझिटरी पब्लिक आहे म्हणून क्रेडेन्शियल काही विचारणार नाही ते. हे बघा, बिल्ड ब्रांच कोणती? मास्टर आहे. आता तुम्हाला ब्रांच जर सिलेक्ट करायचं असेल बिल्डचं, तुम्हाला पॅरामीटराइज जॉब यूज करावं लागेल. ते ऑलरेडी झाले तुमचं, ते झालं. त्याच्यानंतर मी डायरेक्ट कुठं आलो, ॲड बिल्ड स्टेपवर केलं आणि कुठं इनोक टॉप लेवल मॅवन टार्गेट्स, म्हणजे तुम्हाला मॅवनचे जे कमांड रन करायचे ते तुम्हाला इथं तुम्हाला रन करायचे, ठीक आहे. इनोक टॉप लेवल मॅवन टार्गेट्स हे केलं तर तुम्हाला इथं मॅवनचं व्हर्जन म्हणजे तुमचं डिफॉल्ट म्हणजे जेनकिन्सवाला बोलते, पण तुम्ही ऑलरेडी मॅवन तुम्ही कॉन्फिगर केलेलं आहे ते वाला यूज करा. हे वाला आता नव्हतं केलं का आपण टूलमध्ये जाऊन हा सेट केला, हा नेम द्यायचं होतं तिथं. आणि ते गोल्स म्हणजे तुमच्या मॅवनचे कमांड. आता तुम्हाला जनरली कोणत्या कमांड रन करायचे आहेत? MVN क्लीन, मॅवन क्लीन नाही का, हे कमांड आपण यूज करतो लोकलवर. तुम्हाला सांगितलं होतं बघा, MVN क्लीन, नंतर MVN पॅकेज क्रिएट करायचं, पॅकेज MVN इन्स्टॉल, MVN कंपाईल, MVN टेस्ट, हे सगळ्या कमांड होत्या, ठीक आहे. काल आपण अमरला पण विचारलं होतं, ते टेस्टिंग फील्डवर काम करते तिकडं, तर ते त्याच्या काही कमांड त्याने विचारलं, म्हणजे त्याचं प्रोजेक्टचं काय असेल ते. तर आपल्याला 2 कमांड यूज करायचे, मॅवन क्लीन आणि पॅकेज. आता तुम्ही जर कमांड जर तुम्हाला 2 रन करायचे असतील तर तुम्ही काय करता, MVN क्लीन आणि त्याच्यासमोर दुसरी कमांड लिहिता, असं पॅकेज. म्हणजे प्रत्येक वेळेस असं लिहित बसत नाही 2-2, एका ठिकाणी तुम्ही लिहितात. पण जर तुम्ही जेनकिन्स मध्ये ऑलरेडी ही नोक लेवल ऑफ टॉप हे मॅवन टार्गेट यूज करता, तिथे तुम्हाला MVN लिहायची गरज नाही. ऑलरेडी तुम्हाला काय करायचं, फक्त क्लीन, सगळ्यात तुम्हाला जे करायचं ते लिहायचं. क्लीन करायचं का, क्लीन करा. तुम्हाला पॅकेज करायचं की क्रिएट, त्याचं पॅकेज करा. तुम्हाला दोन्ही करायचं असेल, सगळ्यात आधी तुम्हाला क्लीन करायचं, सगळ्यात आधी जे करायचं ते लिहा तुम्ही, क्लीन, त्याच्यानंतर पॅकेज, ठीक आहे. एवढं कळलं. आता तुम्ही काय करणार, अप्लाय सेव्ह करणार, ठीक आहे. म्हणजे तुमचं जे अप्लाय करणार सेव्ह करणार. आता काय होणार सांगा बरं मला, हे बिल्ड नावावर क्लिक करणार मी. आता तुमचं काय होणार, तुम्हाला हे डिपेंडन्सी कुठून आणतं बघा, हे बघते का, दिसतंय तुम्ही बघा, हे बिल्ड करते सगळं. आणि जे डिपेंडन्सी कुठून आणते, सेंट्रल मॅवनची रिपॉझिटरी आहे काही, सेंट्रल रिपॉझिटरी. हा हे बघा, जार, हे सगळ्या गोष्टी तुम्ही हे सगळं प्रॉपरली जॉब अनालिसिस केलं ना, डाउनलोडिंग फ्रॉम दी सेंट्रल रिपॉझिटरी, ह्या डिपेंडन्सी सगळं मॅवन आणते कुठे इन्स्टॉल करते, लोकल रिपॉझिटरी. आता लोकल रिपॉझिटरी कुठं बोललो होतो तुम्हाला मी, येले साहेब, पण येले जर केलं तुम्ही .m2 दिसतं कुठं, नाही इथं मी लोकल यूज केलं नाही, पण लोकलला जेव्हा यूज करतो तुम्ही, आता जेनकिन्स जॉब बिल्ड केलं तर वर्क स्पेस मध्येच असेल ती M2. येलेस आपण येले जर केला असेल तुम्ही, तिथे M2 नावाची ही डायरेक्टरी दिसली असेल तुम्हाला. हा तुमचा प्रोजेक्ट काय झाला, बिल्ड झालाय सगळं, हे त्याचं आउटपुट आलंय सगळं. काय कॉपिंग वेब ॲप्स हे काय केलं तिने, बिल्डिंग वार आपल्याला काय करायचं होतं, आधी क्लीन केलं आपण, आणि त्याच्यानंतर आपण वार फाईल बिल्ड केली. ही वार फाईल आहे ना, ही वार फाईल आहे. तर ह्या फाईलला आपल्याला डिप्लॉय करायचं. तर ह्या फाईलला आपल्याला डिप्लॉय करायचं असेल म्हटलं, त्याचं लोकेशन कॉपी करतो, आणि ते कुठं आपल्याला टोमकॅटचं जे वेब ॲप्स असेल का, हे माझी लोकल सिस्टीम आहे, इथं मी टोमकॅट इन्स्टॉल केलेलं आहे. कुठं आहे, OPT मध्ये केलं का मी टोमकॅट, येलेस केलं इथं नाही. वेब ॲप्स मध्ये आपण सगळं होस्ट करतो, त्याचं लोकेशन तुम्ही कॉपी करून ठेवा. हे वेब ॲप्स तुम्हाला ह्या लोकेशनला ती फाईल तुम्हाला आणायची, वार फाईल, जेणेकरून तुम्ही इंटरनेटवर ते सगळं तुम्ही ऍप्लिकेशन असेल ते बघू शकाल तुम्ही, ठीक आहे. कॉपी केलं. हा सोर्स कॉपी कमांड काय बोलती, समजा तुम्ही कॉपी कमांड यूज केलं तर काय यूज करता तुम्ही, CP-R, आणि तुमची ही फाईल तुम्हाला हे करायचं ना, कॉपी करायची वार फाईल, तर त्याचं एक्झॅक्ट पाथ सांगावं लागणार आपल्याला, कुठून कोणती फाईल करायची. तर CP-R ह्या फाईलचं तुमचं नाव, सॉरी कुठे गेलं ते, आणि तुमचं डेस्टिनेशन्स, ह्या लोकेशनला तुम्हाला ती फाईल काय करायची, कॉपी करायची, फ्रॉम सोर्स लोकेशन टू डेस्टिनेशन्स, ठीक आहे.
हा तुमची कमांड क्रिएट झाली. असं तुम्हाला हे करायचंय. आता तुम्हाला काय करायचं, सगळं काम तुम्हाला मॅन्युअल थोडी करायचं, आता सगळं जेनकिन्स थ्रू करायचं तुम्हाला. हा तुमचं मॅविन झालं, पण तुम्हाला इथे डिप्लॉय कुठं केलं तुम्ही, इथं जरी पुढे टाकलं तुम्ही, कोणतं आहे तुमचं हे मॅविनचं हे वेब ऍप्लिकेशन, हे म्हणजे जे ऍप्लिकेशन आहे त्याचं नाव असं टाकावं लागतं बरं का. पुढं तुमचं गेम ऑफ लाईफ जरी असतं तरी असं टाकावं लागलं असतं. तुम्ही असं जरी टाकलं, स्लॅश करून टाकलं, म्हणजे हा तुम्हाला ही फाईल तुम्हाला ही करायची. तर आता सध्या ते नाही तिथं अवेलेबल, पण आपल्याला काय करायचंय, जेनकिन्स थ्रू ऑटोमॅटिकली तिथं डिप्लॉयमेंट करायचं आपल्याला. त्याला मी कॉन्फिगर करणार आणि तेच आपलं जॉब काय करणार, सगळ्यात आधी क्लीन करणार, पॅकेज करणार, आणि पॅकेज क्रिएट झाल्यानंतर ते आपल्याला डिप्लॉय कुठं करायचं, ते सेल कमांड टाकणार. मी कमांड टाकणार एक्झिक्यूट सेल, आणि इथं cp-r आणि तुमचं जे सोर्स लोकेशन आहे, तुम्हाला ही फाईल काय करायची, कॉपी करायची. कोणत्या लोकेशनला ते लोकेशन पुढे टाकून द्यायचं, स्पेस द्यायचं बरं का. मध्ये ही तुमची सोर्स फाईल आणि इथं तुमचं हे डेस्टिनेशन लोकेशन. म्हणजे ह्या लोकेशनला तुमची वार फाईल बिल्ड होणार आहे ना, ती फाईल कोणत्या लोकेशनला जाते, कोणत्या लोकेशनला तुम्हाला वेब ॲप्सवर टाकायचं ना मी टॉमकॅट सर्व्हरच्या, हे सगळं ऑटोमॅटिकली होणार. आता मी जॉब जर बिल्ड केला, हे बघा बिल्डिंग चालू आहे जॉब, फक्त मी काय केलं सगळं तेच होणार. शेवटी काय टाकलंय, ही कमांड टाकली, म्हणजे कॉपी झालेली सक्सेस. मी तर जाऊन रिप्लेस जरी केलं, कुठं हे रिप्लेस करून बघतो मी, झालं, आलंय सगळं. एम्प्लॉय डेटा आहे काय असं, ठीक आहे. हे तुमचं सगळं हे झालं सगळं, ठीक आहे. हे वेब ऍप्लिकेशन तुम्ही डिप्लॉय केलेलं आहे सक्सेसफुली. हे सॅम्पल होता, मला दुसरा काही भेटला नाही. मी असं काहीतरी इकडे तिकडे काहीतरी रिपॉझिटरी हे करून असं काहीतरी केलं, ठीक आहे. इथपर्यंत कळलं तुम्हाला? मला डाऊट कुठं आला सांगा तुम्ही. हो सर. डाऊट कुठं आला? तर हाच प्रोजेक्ट तुम्हाला गिटअप थ्रू जर हे जर करायचं असेल तर, म्हणजे हा प्रोजेक्ट होता नव्हता सिंपल. हो सर. तर नसेल कळलं तर विचारा मला, कुठं कळलं नाही काही नाही. मी हा लेक्चर डबल घेतला कारण की मला काल कळलं, तुम्हाला काही कळलं नव्हतं, आणि त्याच्यात थोडं नाही का ते थोडं स्लो पण काहीतरी चालू होतं. मध्ये कॉल 2-3 आले काहीतरी, काल थोडं डिस्टर्ब झालं थोडं. मला आज एकदा प्रॉपरली सांगावं तुम्हाला. हीच प्रोसेस आपण काल केली होती, फक्त परमिशनची इश्यू. सर काम करताना पण हीच प्रोसिजर फॉलो करावी लागते का आपल्याला, म्हणजे की त्याच्यामध्ये काही ऍडव्हान्स म्हणजे ऍड वगैरे करावं लागते कस्टमर प्रमाणे? प्रोजेक्ट आता तुम्ही टॉमकॅट सर्व्हर यूज करत असाल तर असं करणार. तुम्हाला इंजिनिक्स असेल ते इंजिनिक्स एकदा बघून घ्या तुम्ही कसं आहे. मी नाही केलं त्याच्यावर काय, पण हे सेटअप सगळं जेनकिन्स असंच असणार आहे. पण ते प्रोजेक्टची रिक्वायरमेंट आहे. प्रोजेक्ट आता कसं सेटअप करते तुम्हाला जर माहित असलं कसं चालायचंय तर तुम्ही पळायला काय टाइम लागणार तुम्हाला. आता तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला जेनकिन्स इन्स्टॉल करायचंच माहित नाही आणि तुम्ही प्रोजेक्टवर काम करायला निघाला, असं थोडी जमतंय. तुम्हाला जेनकिन्स कॉन्फिगर कसं करायचं फ्रीस्टाईल जॉब ते माहित नाही, आणि तुम्ही चालला डिप्लॉयमेंट करायला, ते कसं जमणार. हे सगळ्या गोष्टी प्रोसिजर माहित पाहिजे तुम्हाला. हे तुम्हाला माहिती आहे, असं काहीतरी करतो आपण, कॉपी एकावरून दुसरी यूज करतो, तर आपण तुमच्या सिनेरोमध्ये काय असणार आहे, तुम्ही काय यूज करणार आहे ते, मग तुम्हाला जर बेसिक हे सगळ्या गोष्टी माहित असेल तर तुम्ही ते वेगळ्या टाईपने थोडं थिंक करू शकता तुम्ही, नाही का. मला असं सेटअप करायचं लगेच विचार करणार, असं केलं तर तुम्हाला म्हणलं पॅरामीटर त्याच्या फाईल्स, ते फाईल्स वगैरे असतात प्रोजेक्ट मध्ये, त्या जावा किंवा सी अशाच यूज करतात किंवा दुसऱ्या पण फाईल्स असतात? आता जावा बेस्ड प्रोजेक्ट आहे हा, ते सगळं pom.xml दुसऱ्याचे प्रोजेक्ट असतील तर नाही, ते म्हणजे C++ एक्झाम्पल असतं तुमचा, सी किंवा C++चा, तर तुम्ही मॅवेन तिथे यूज नाही करणार. तुम्ही तिथं बिल्ड टूल काय यूज करणार, सीमेक. आता मी सध्या ते प्रोजेक्टवर काम करतोय, सीमेकने काय करणार, ते बिल्ड करून तुम्ही हे सगळ्या गोष्टी करणार तसं. तर मॅवेन हे सगळे टूल्स काइंड ऑफ सिमिलरच असतात का? हा, बिल्ड टूल तेच आहे, प्रोसेस तेच आहे. बिल्ड टूल काय करते, त्यांचं बिल्ड करायचं काम आहे. तर सीमेकच्या टायमाला तुम्हाला एकच कमांड यूज करायला लागते, सीमेक डॉट. हे बघ, आता आपण ईमेल कसं करतो, त्याचं कमांडचं नावाचं सीमेक आणि डॉट म्हणजे करंट डायरेक्ट. तुम्हाला जिथं जे बिल्ड करायचं तेवढं बस एकच 1-2 कमांड यूज करावं लागते बिल्ड टूलला. याचं कसं आहे, क्लीन पॅकेज 2 कमांडमध्ये सगळं काम केलं त्यांनी.
तुम्हाला जे जे करायचे सिम्पल मध्ये असतात. कमांडवर काही नसतं, फक्त त्यांचं कॉन्फिगरेशन तुम्हाला करता यायला पाहिजे आणि त्याचे कॉन्फिगरेशन असंच असेल. आणि मोस्ट ऑफ दी मी ॲव्हेनवरच विचारते, सीमेकवर तर कोणी विचारतच नाही. मी केलंय काम त्याच्यावर पण काय उपयोगाचं वाटलं नाही एवढं. टीम सिटीवर बी केलं, इंटरव्ह्यू मध्ये कोणी विचारत नाही त्याला. जेनकिन्स मॅवेन हे दोन गोष्टी चांगल्या आहेत. आणि हे सेटअप त्यासाठी हा सेटअप केला, जेनकिन्स मॅवेन आणि हे टोमकॅट सर्व्हर. हे असं तुम्हाला हे करायचं. आता मला सांगा, तुम्ही गिटअप थ्रू तुम्हाला जेनकिन्सला येऊन बिल्ड करायची गरज आहे का? तुम्ही वेबहुक्स टाकून गिट थ्रू सुद्धा तुम्ही जॉब रन करता, आहे की नाही? हो सर, करू शकतो. आता ठीक आहे, मी आता आलोच तर करूनच दाखवतो. मला मास्टर्स उद्या आपला क्लास नाही बरं का, सॅटर्डे आणि संडेला असेल आपला क्लास. सॅटर्डेला मी बी इव्हनिंगलाच घेऊ आणि संडेला मॉर्निंगला घेऊ. संडेला बघू, घेतलं तर तुम्ही बघू, नंतर सुट्टी देईल काहीतरी प्रिपेअर करायला. नंतर ते अभिनव सर कुबरनिटीचे काही घेतील, मी बघू. टेराफॉर्म मी घेईल किंवा ते घेतील. टेराफॉर्म त्याने केले, मला येते, त्याचं काही विषय नाही. आता इथपर्यंत आलोय. आता तुम्हाला अजून थोडं सेटअप करू आपण, ठीक आहे? आता एवढं केलं तर तुम्ही म्हणता सर एवढं नाही का, हे असं काय आले म्हणजे एवढं केलं तर थोडक्यासाठी कशाला माग हटायचं, ठीक आहे? आता मला काय करायचं, आता याच्यात वेबहुक्स मला इथं काय करायचं, वेबहुक्स ऍड करायचे. वेबहुक्स कसं असते आठवतंय? वेबहुक्स पोलिसिंग बिल्ड पिरियडिकली. हो सर, बिल्ड पिरियडिकली. कशासाठी असं वेबहुक्स? ज्यावेळेस युजर काय डेटा पुश करेल विदाउट टाइम इंटरवल बिल्ड करते. विदाउट पुश केलं की विदाउट टाइम इंटरवल डायरेक्टली बिल्ड करतं ते. टाइम वगैरे काय घेत नाही, अपडेट आलं की. समजा गिटहबवर कोणी जर पुश केलं, समजा स्नेलनी एक रिपॉझिटरी आपण सेट करतो, स्नेलनी काहीतरी गिटहबवर पुश केलं तर ऑटोमॅटिकली जेनकिन्स काय होणार, जेनकिन्सचा जॉब ट्रिगर होणार, बिल्ड स्टार्ट होणार, ठीक आहे? ते करू आपण, ठीक आहे? आता इथं सगळं केलेलं सेटअप. थोडी एक स्टेप आपल्याला जाऊन, सगळ्यात आधी कुठं जातो आपण वेबहुक्स कनेक्ट करायसाठी? सांगा. मॅनेज जेनकिन्स. मॅनेज जेनकिन्स सिस्टम खाली डायरेक्ट लोकेशन चेंज करतात बरं काय तुम्ही. गिट मध्ये चेंज कर सर. गिट हा URL एकदा ऐकायची. जेनकिन्स लोकेशन. हा ओके. आता तो ओपन केलं आपण. कुठं जायचं? डायरेक्ट गिट वरती, गिटहब ॲडव्हान्स. आणि हे ओव्हरहेड हुक URL तिथं स्पेसिफाय अनदर हुक URL. हा URL कॉपी करायचा आहे तुम्हाला आणि त्या रिपॉझिटरीच्या वेबहुक वरती पेस्ट करायचं. हा, ही रिपॉझिटरी आहे. ह्या रिपॉझिटरीच्या वेबहुक्सवर क्लिक करायचंय, ऍड वेबहुक्स करायचंय आणि हे मला टोकन विचारेल आणि मी टोकन एंटर करून तुम्हाला सेटअप करून दाखवणार आहे. हे झालं. इथं URL कॉपी करून टाकायचंय आणि इथं तुम्हाला काय पाहिजे, कोणते इव्हेंट पाहिजे, एव्हरीथिंग नाही, जस्ट पुश इव्हेंट. म्हणजे कोणी पुश केलं तर ते हो ट्रिगर. आता इथं बघा, जोपर्यंत राईट मार्क येत नाही तोपर्यंत समजा रिप्रेस करतो त्याला. राईट मार्क आला म्हणजे हे कनेक्शन सक्सेसफुल झालं, नाही आला तर म्हणजे काहीतरी इश्यू आहे कुठंतरी, ठीक आहे? हे सेटअप झालं तुमचं जेनकिन्सचं, ठीक आहे? कोणत्या ब्रांचनुसार केलं तुम्ही, ब्रांच काहीच नाही समजा. आता तुमचं हे जॉब मॅनेज जेनकिन्स, सॉरी याला काय सेव्ह करायची गरज आहे, काहीच नाही. तिथे जॉबमध्ये जाणार तुम्ही, मॅवेनच्या कॉन्फिगर करणार आणि इथं ही ब्रांच तुम्हाला बिल्ड करायची स्पेसिफाय आणि इथं हे करणार तुम्ही बिल्ड पिरियडिकल झाले पोलिसिंग गिटहब ट्रिगर्स. याच्यावर फक्त क्लिक करायचं, अप्लाय करायचं, सेव्ह करायचं. आता तुमचं बघा, हे जॉब सेकंड बिल्ड झालेली. आता तुम्ही त्या रिपॉझिटरीमध्ये गेला, मॅवेन ॲप्लिकेशनवर तुम्ही कुठं जरी काय चेंजेस केलं ह्या रिपॉझिटरीवर, आहे का काय चेंज करायसारखं, function.sh काहीतरी असं, हे माझंच काम आहे काहीतरी केलं तुम्ही. समजा मी काहीतरी चेंज केलं, समजा एखादी लाईन जरी ॲड केली, असं कमेंट केली तर ते ॲटोमॅटिकली बिल्ड होईल.
म्हणजे गिटहब रिपॉझिटरीवरून डायरेक्टली आपलं जेव्हा बिल्ड होते. तर बघा मी थोडं हे बघा ऑटोमॅटिकली काहीच केलं नाही मी आलोय इनक्यूट पिरियड थोडं टाइम घेते. आता बघू याच्यावर क्लिक केले की आउटपुटला सांगते की कसं झालं ते बघा. गिटहब पुश म्हणजे सचिननी गिटहबवर पुश केले असं सांगते ते. त्याच्यामुळे हा जॉब बिल्ड झाला डिप्लॉयमेंट कन्फर्म क्लिअर. हो सर. अजून थोडा ॲडव्हान्समेंट जातो थोडी डिटेलमध्ये जातात नॉर्मल. जर आता तुम्ही म्हणता असाल सर कोणी जरी पुश केले तर ते ॲडिशनल बिहेवियर जातो मी. हा आता तुम्ही म्हणता सर कोणी जर इथं जर कमिट केलं तर बिल्ड होते असं नको ना. जे डेव्हलप्स आहे तिने जर कमिट केल्यावरच बिल्ड व्हायला पाहिजे. असं कोणी बी काय येणं लगेच बिल्ड करेल असं तसं काय अर्थ आहे त्याला. तर तुम्ही तर युजर पण पीसीफाय करू शकता. कुठं जाणार तुम्ही हे गिटच्या सेक्शन मध्ये बरं का गिटच्या सेक्शन मध्ये आला तुम्ही आणि तर ऍडिशनल बिहेवियर्स दिसते इथं. ऍडिशनल बिहेवियर्स मध्ये क्लिक करणार ऍडवर आणि इथं पोलिंग इग्नोर्स कधी कधी तुम्हाला इग्नोर करायचं. पोलिंग म्हणजे बघा पोलिंग इग्नोर्स कमिट फ्रॉम सर्टन युजर्स. तुम्हाला वाटलं हा युजर तर कमिट केलं तर तुम्हाला इग्नोर करायचं. आता मी माझं नाव देतो सचिन 93094. हा युजरने जर कमिट केलं हे काय करायचं पोलिंग इग्नोर्स कमिट फ्रॉम सर्टन युजर्स. म्हणजे हे काय युजर्स आहेत यांनी जर कमिट केलं तर हे काय व्हायला पाहिजे इग्नोर व्हायला पाहिजे. बिल्ड नाही व्हायला पाहिजे. हा बिल्ड नाही व्हायला पाहिजे. मी आपला सेव्ह करतो वाटलं तुम्हाला दाखवतो ना. जर युजर सेट केला असेल तर मी काय करतो अजून तेच फाईल मध्ये जातो. युजर आयडेंटिफाय केलं की नाही वेटिंग का बोलते. ओके युजर आयडेंटिफाय नाही केले. पेमेंटचं बघू आपण. युजर ते मला वाटतं कॉन्फिगर गिट कॉन्फिग युजर नेम ते काहीतरी झालं नसेल प्रॉपर. ठीक आहे कंपनी तसं काही प्रॉब्लेम येणार नाही. पोलिंग इग्नोर्स कमिट इन सर्टन पाथ म्हणजे काही लोकेशनला जर तुम्ही हे केलं म्हणजे कोणत्या रिजन मध्ये समजा एखादी फाईल जरी असली त्याचं नाव जरी टाकलं तुम्ही तर तुम्हाला function.sh फाईल आहे. समजा ह्या एखादी कोणत्या तरी लोकेशन त्याच्यात चेंज जरी केलं तुम्ही तर तुमचं ते बिल्ड व्हायला पाहिजे. ते पण तुम्ही सांगू शकता. समजा ओके मी मला वाटतं आधीच्या प्रोजेक्ट मध्ये केलं होतं असं. इन्क्लूड रिजन एक्सक्लूड इन्क्लूड येतं थोडं कन्फ्युज मी आहे थोडं 2च मिनिटं. किती बिल्ड झाली आपली 4थी. एक्सक्लूड मध्ये टाकावं लागेल त्याला 2च मिनिटं. आणि जेनकिन्सचं कसं सारखं अपडेट राहावं लागतं बरं का. म्हणजे काही ना काही कुठंतरी चेंजेस होईलच. आता मी काही गोष्टी आधीच्या प्रोजेक्टमध्ये केलं ते नंतर ट्राय करून जर घेत एक्सक्लूड रिजन मध्ये हे जेनकिन्सचं कसं आहे कुठंतरी काय अपडेट येईल काहीतरी होईल काहीतरी सारखं काही ना काय होत राहतं बरं का. जेनकिन्सचं हे सर्व्हर कितीदा व्हर्जन जेनकिन्सचं आधी काय होतं सारखं काही ना काय अपडेट होत राहते. जावाचं व्हर्जन अपडेट होईल काहीतरी अपडेट होतच राहते. तुम्हाला हे अपडेट राहावं लागते. त्यासाठी जेनकिन्स कसे अवघड का जाते काही ना काही कधी ऑन द स्पॉट कधी पण काही बी एरर येऊ शकतो तुम्हाला भविष्यात. असं तुम्ही प्रिपेअर राहायला पाहिजे. हा सॉरी आता मला काय सांगायचं तुम्हाला समजा एखादी रिजन आहे समजा रिजन एखाद्या लोकेशनवर जर तुम्ही कमिट केलं
ते तुम्हाला इग्नोर करायचं असेल, इग्नोर. आता मी काय करतो, आता मॅवेनची माझी पूर्ण रिपॉझिटरी, कधी कधी काय होतं, तुम्हाला कोणत्या तरी फाईलला जर तुम्ही चेंजेस केले तर ते बिल्ड होते. तर समजा तुम्ही काय म्हणणार, फक्त डॉकर फाईलमध्ये चेंजेस केल्यावरच बिल्ड व्हायला पाहिजे, बाकीच्या फाईलमध्ये चेंजेस केल्यावर व्हायला नाही पाहिजे. ते तुम्ही सेट करू शकता. नंतर तुम्ही काय करू शकता, समजा तुम्ही म्हणला ही फंक्शन डॉट एस फाईलमध्ये जर चेंजेस केलं तर म्हणजे याच्यात जर चेंजेस केलं तर बिल्ड व्हायला नाही पाहिजे, एक्सक्लूड करायचं याला. फंक्शन डॉट एस म्हणजे तुम्ही याच्यात जर चेंजेस केलं तर तुमचा जॉब बिल्ड होणार आहे का? होईल. एक्सक्लूड केलं तर एक्सक्लूड केलं तर नाही होणार सर. आणि इन्क्लूड केलं तर होईल. फक्त त्याच फाईलमध्ये होईल, बाकीच्यात काहीतरी करा तुम्ही तर बिल्ड नाही होणार. फक्त त्याच फाईलमध्ये जर बिल्ड केलं तर होणार. आता मी 2 सिनारिओ सांगतो तुम्हाला. ते डॉकर फाईलला इन्क्लूड करतो, म्हणजे ह्या फाईलमध्ये चेंजेस केलं तर तुमचं काय व्हायला पाहिजे हे काढून टाकतो मी सध्या फंक्शनवाला. आता तुम्हाला काय सांगितलं मी, जर डॉकर फाईलमध्ये जर कोणी चेंजेस केलं तर तुमचं जॉब बिल्ड व्हायला पाहिजे, ठीक आहे. 5वी बिल्ड झाली ना. तर आता मी डॉकर फाईलमध्ये चेंजेस करतो. तर आता माझी बिल्ड काय होणार आहे, ट्रिगर होणार आहे. बघा टॉमकॅट सर्व्हर हे ती पण डायरेक्टली तर असं डायरेक्ट डॉकर थ्रू पण आपण डिप्लॉयमेंट करतो. बघा हे बघा, हे बिल्ड ट्रिगर झालं. मी जेनकिन्सला काय सांगितलं, तर जेनकिन्स जर ह्या फाईलमध्ये जर कोणी जर चेंजेस केलं तर तू काय कर म्हणलो त्याला, जॉब बिल्ड कर. तर जेनकिन्सने केलं काम त्याचं. आता मी जर दुसऱ्या कोणत्या तरी फाईलमध्ये चेंजेस केले तर जॉब बिल्ड होईल का? जेनकिन्स फाईल बने याच्यात जर बिल्ड केलं तर होईल का? होईल का जॉब बिल्ड? सांगू शकतो कोणी? इथे चायना याचे एक चायनीज आहे. होणार का बिल्ड? नाही होणार. का नाही होणार? अरे कुठे आपण सर फाईल ती मेन्शन केलेली आहे त्याच्यामध्ये. तुम्ही म्हणाल तर डॉकर मध्ये चेंजेस केलं तर होणार, नंतर नाही होणार. ठीक आहे. बाकीचे काय झालं, निखिल धवल म्हणजे असं. ठीक आहे, मी क्लोज करतो लेक्चर. थोडं 5 मिनिटं थोडं लक्ष द्या. हा तुमचा पूर्ण प्रोजेक्ट. अजून जर तुम्हाला जर बघायचं असतील तर तुम्ही म्हणजे नाही का कधी वेबबुक्स वापरताय तुम्ही, पण काही जर ऍक्शन जर घेतली तर तुम्हाला बिल्ड व्हायला नाही पाहिजे ते तुम्ही सेट करू शकता. समजा कोणते युजर आहे त्याला तिने जर चेंजेस केलं तर आता बघा मी काय बोलतो, फक्त ह्या फाईलमध्ये जर कोणी चेंजेस केलं तर जिनकीचं जॉब बिल्ड करा, अदरवाईज जॉब बिल्ड करू नका असं बोललो तर लगेच ते तसं करणार. आणि रिजन कोणते एक्सक्लूड करायचं, कोणते इन्क्लूड करायचं ते करू शकतो मी. अजून जर मला पुलिंगचं काय हे करायचं असतील तर कोणी जर पर्टिक्युलर कमिट मॅच टाकला तर कमिट व्हायला नाही पाहिजे ते बी करता येतं आपल्याला. सर्टन युजर, सर्टन पाथ, हे ब्रांच सगळ्या गोष्टी आपल्याला करता येते. ठीक आहे. कमिट इन सर्टन काय म्हणलो तुम्ही. आता समजा हाय जरी कोणी जर असं मेसेज केलं, हे मेसेज केलं आणि असं जर कोणी जर हे मेसेजने जर कमिट जर केलं कोणत्या फाईलमध्ये, डॉकर फाईलमध्ये केलं समजा, तर हे कमिट होईल का? बिल्ड होईल का? ह्याची फिलिंग काय होती? अरे यार, HEY कॅपिटल स्मॉल तेच बघितलं ना मी. स्मॉल होते. अरे इन्क्लूड काढायला पाहिजे ना. 2 कंडिशन कशाला टाकले आता. म्हणजे सर ऍट अ टाइम आपण एकच करू शकतो का, म्हणजे एकच कंडिशन टाकू शकतो का? हा म्हणजे ती कंडिशन का टाकतो ना आपण, टाकतो मी असं.
कारण इन्क्लूड अरे हा नाही हे गिट म्हणजे जेनकिन्स अंडरस्टँडच करत नाही म्हणजे काय केलं युजर पण आयडेंटिफाय करत नाही काय सध्या काहीतरी याच्यात काहीतरी प्रॉब्लेम सांगते ते नंतर होते तसं कंपनीच्या याच्यात होऊन जाईल ते पण याच्यात थोडं काहीतरी एक्सक्लूड मॅसेज म्हणजे हा मॅसेज टाकलं तर मेसेज टाकला तर ते होणार नाही ना सर एक्सक्लूड करेल तर मग कन्सिडर नाही करणार त्याला नाही करायला पाहिजे होतं त्याने एकच मिनिट करायला पाहिजे होतं मे बी करायला पाहिजे होतं पण ते आयडेंटिफाय करायला गेलं ते गीटचं आपलं नाही का कॉन्फिगर केलेलं असेल प्रॉपर गीट कॉन्फिग आपण हे करू नाही का आपण युजर ईमेल युजर मेसेज सगळं युजर हे ते कॉन्फिगर आयडेंटिफाय करत नाहीत म्हणजे सध्या करायला गेले ते होते तसं असो हे आपला प्रोजेक्ट होता कळला का एवढं तुम्हाला हो सर आता आपण नेक्स्ट टाइमला हे झालं तर डॉकर बरोबर बी सगळ्या गोष्टी तुमच्या इथेच येणार आहे जेनकिन्सलाच इंटिग्रेट करणार डॉकर पण इंटिग्रेट करून जेनकिन्सला करू ते अभिनव घेतील काही प्रोजेक्ट त्या टायमाला ते काहीतरी वेगळं काहीतरी असेल एक शेवटी आपण एक प्रोजेक्ट करू फ्रेम काहीतरी आता बघा हे तुम्हाला एवढं कळलंय का तुम्हाला आतापर्यंत आपण जे केलं होतं हे आता आपलं मास्टर स्लेव बघायचं होतं आज मला तर ते ठीक आहे आज तर होणार नाही आता का ऑलरेडी 10 वाजलेत आता ती कन्सेप्ट केली का 11 वाजतील तर ते ठीक आहे तर आपण ते नेक्स्ट लेक्चर मध्ये करूच कंटिन्यू तर एवढं कळलं का तुम्हाला सांगा इथं जर काही डाऊट असेल तर मला आताच सांगा आणि जे शांत बसणार ते पण ठीक आहे एकदा प्रॅक्टिस करून पाहू जर काही डिफिकल्टी आली तर विचारतो आता तर फिलहाल कळलंय सगळं आता काही प्रॉब्लेम नाही ना सध्या आता कळलं ना सगळं हो एकदा प्रॅक्टिकल करून नाही जमलं तर मग करू हा आणि रेकॉर्डिंग आता प्रॉपर नाही का असं तुम्ही एकदा करत जा नाही कळलं रेकॉर्डिंग बघा अजून बघा आणि आपल्या लेक्चर मध्ये विचारायचं असं डाऊट असलं काही तर किंवा मला पिंग ग्रुपवर जरी केलं तुम्ही स्क्रीनशॉट पाठवलं कळून जातं ना आपल्याला काय प्रॉब्लेम आला ते जे आलं तसं ठीक आहे असो मग थांबूया इथं मग आपलं मास्टर स्लेव आणि जेनकिन्स मला वाटतं 3 लेक्चर मध्ये जेनकिन्स व्हायला पाहिजे आपलं 3 ऑलरेडी किती लेक्चर झाले काय माहिती आपले 3 ते 4 लेक्चर असं कन्सिडर करतो मी असं काय नवीन एक्स्ट्रा जर आलं तर वाटतंय एखादं लेक्चर बरं हा 3 4 किंवा 5 काय त्याला 4 मध्ये 4 ते 5 लेक्चर मध्ये संपू आपण सगळ्या गोष्टी कव्हर व्हायला पाहिजे म्हणजे असं काही जेनकिन्स मध्ये राहिल्यासारखं काही नको ते सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत ठीक आहे चालतंय मग चलो बाय गुड नाईट ऑल